राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू असल्याची शेलकी टीका संजय राऊतांनी केली आहे। तसंच चांदीवाल आयोगाच्या अहवालामध्ये स्फोटक माहिती असल्यामुळे तो कधीही सादर होईल म्हणून आमचं सरकार पाडण्यात आलं असा दावा सुद्धा खासदार संजय राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस हे राजकारणातला कच्चा लिंबू आहे बरं का। त्याचं उगाच फुगवून कलिंगड झालं होतं शहा आणि मोदींमुळे। हा कच्चा लिंबू आहे। अहवाल सादर झाल्यावर पुढल्या 10-12 दिवसात आमचं सरकार त्यांनी पाडलं आणि ते त्यासाठीच पाडलं की अहवाल सादर केला जाऊ नये म्हणून। अत्यंत स्फोटक माहिती त्याच्यामध्ये। देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे अहवाल कधी सादर झाला, अहवालाची प्रक्रिया काय आहे आणि त्यानंतर सरकार कसं पाडण्यात आलं, या काळात घडलेल्या घटना आहेत। त्यांची तयारी आहे ना। आम्ही त्यांच्यासारखे आम्ही काय डरपोक आहोत का? माझ्या माहितीप्रमाणे देशमुखांनी त्या पद्धतीची तयारी दाखवलेली आहे। तुम्ही दाखवा। फडणवीस नार्को टेस्ट करणार आहेत का की किती कोटी किती खोके दिले आणि हे सगळं जे षडयंत्र रचलं अँटेलियाचं 100 कोटीचा घोटाळा किंवा आरोप किंवा आमच्यावरचे आरोप, हे कसे खोटे प्रकरणे निर्माण केली फडणवीसांनी, त्यांची नार्को टेस्ट करा ना फडणवीसांची। फडणवीस एक लफंग्यांची टोळी चालवतात, ते राजकारण करत नाहीत। मी कायम म्हणतो